नमस्कार, मी परमदास जाधव. तर जगात एआयची शर्यत सुरू झालेली आहे. एका बाजूला अमेरिका, चीन आणि आता भारतही एआयच्या मैदानात मोठी एंट्री घेतोय. भारत सरकारने सुरू केलं आहे इंडियन एआय मिशन, म्हणजे इंडिया एआय मिशन. डाटा सेंटर, इंडियन एआय मॉडेल्स आणि एआय सुपर कॉम्प्युटर्स, एआय सुपर कॉम्प्युटर आणि अब्जावधी रुपयाची गुंतवणूक. पण प्रश्न असा की भारत खरंच एआयमध्ये जगाला टक्कर देऊ शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंडिया एआय मिशन काय आहे, सरकार काय योजना आखत आहे, एआय डाटा सेंटर म्हणजे काय आणि भारतीय एआय मॉडेल्स कसे असतील आणि भविष्यात एआय भारत कसा बदलणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एआयमुळे कोणत्या नोकऱ्या सर्वात आधी बदलू शकतात. तर सोप्या भाषेत सांगायचं तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच माणसासारखा विचार करणारी टेक्नॉलॉजी. उदाहरणार्थ ChatGPT, जेमिनी, एआय व्हॉइस, एआय व्हिडिओ, एआय फोटो, हे सगळे एआयवर चालतात. आज एआय लेख लिहितोय, फोटो बनवतो, व्हिडिओ एडिटिंग करतोय आणि कोडिंग करतोय. आता परीक्षा पण सोडवतोय. परीक्षेचे जे प्रश्न असतील ते सुद्धा सोडवतोय. आज एआय म्हणजे नवीन इंटरनेट, नवीन उद्योग क्रांती आणि भविष्यातील सर्वात मोठी ताकद. ज्या देशाकडे मजबूत एआय असेल तो देश आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या शक्तिशाली ठरू शकतो. आणि म्हणून अमेरिका, चीन, UK हे देश एआयवर अब्जावधी खर्च करत आहेत आणि आता भारतानेही मोठी तयारी सुरू केलेली आहे. भारत सरकारने सुरू केलेली ही मोठी योजना आहे. याचा उद्देश काय आहे? जे इंडिया एआय मॉडेल आहे मिशन, याची उद्दिष्टे काय आहेत तर भारतात एआय तंत्रज्ञान विकसित करणे, भारतीय कंपन्यांना मदत करणे, एआय सुपर कॉम्प्युटर तयार करणे आणि भारतीय भाषांसाठी एआय बनवणे. कारण आजचे बहुतेक एआय टूल्स इंग्रजीवर जास्त आधारित आहेत. पण भारतात हिंदी, मराठी, तामिळ, बंगाली अशा अनेक भाषा आहेत आणि म्हणून भारताला स्वतःचे एआय मॉडेल तयार करायचे आहेत. आज जगात ChatGPT, जेमिनी, क्लाउड हे फॉरेन एआय मॉडेल्स आहेत, म्हणजे बाहेर देशातील आहेत. पण भारतात आता एआय म्हणजे इंडियन एआय मॉडेल्स तयार करण्यात काम करत आहेत, तयार करण्यासाठी. आणि म्हणून भारतीय भाषांसाठी समजणारा एआय, उदाहरणार्थ मराठीत बोलणारे एआय, भारतीय फायदे समजणारे एआय, भारतीय शिक्षणासाठी एआय आणि शेतकऱ्यांसाठी एआय. भविष्यात मेड इन इंडिया एआय ही सर्वात मोठी गोष्ट होऊ शकते. आणि म्हणून आता महत्त्वाचा भाग एआय चालवण्यासाठी लागतात ते म्हणजे प्रचंड मोठे सर्व्हिसेस. यांनाच म्हणतात डाटा सेंटर्स. येथे माहिती साठवली जाते, एआय ट्रेन केला जातोय आणि इंटरनेट सर्व्हिस याच्यावर चालवतात. आज भारतात मोठ्या प्रमाणावर एआय डाटा सेंटर्स उभारण्याचे काम सुरू आहे. कारण एआयला खूप मोठी कॉम्प्युटर पॉवर लागते आणि म्हणून भारताकडे जागतिक म्हणजे जगातील सर्वात मोठ्या IT वर्कफोर्स पैकी एक आहे. म्हणजेच एनर्जीस, कोड्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स मोठ्या प्रमाणात आहेत. जर भारताने योग्य वेळी एआयवर काम केले तर
भारत AI हब बनू शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. AIमुळे डाटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, सिंपल एडिटिंग, बेसिक कोडिंग अशा काही जॉब्स हे बदलू शकतात. पण त्यापैकी नवीन AI जॉब्स, AI ऑपरेटर्स, AI ट्रेनर्स, प्रमो प्रमोट एनर्जिसेस अशा नवीन संधीही तयार होत आहेत. AIमध्ये पुढे जायचं असेल तर भारताला पॉवरफुल चिप्स, डाटा एनर्जी, सिक्युरिटी आणि स्किल वर्क्स, मोठी गुंतवणूक या गोष्टींवर काम करावे लागेल. कारण AI रेस खूप वेगाने चाललेली आहे आणि म्हणून भविष्यात AI भारत बदलणार. विशेषज्ञांच्या मते पुढच्या 10 वर्षात AI शिक्षण, शेती, हॉस्पिटल, बँकिंग, सरकारी सगळं हे बदलू शकतं आणि म्हणून AI टीचर्स, AI डॉक्टर्स, स्मार्ट फार्मरिंग, AI गव्हर्नमेंट सर्व्हिसेस अशा मध्ये म्हणजेच AI भारताच्या प्रत्येक क्षेत्रात पोहोचू शकतो. तर मित्रांनो, भारत आता AIच्या शर्यतीत उतरलेला आहे. इंडियन मिशन, डाटा सेंटर्स, AI मॉडेल्स यामुळे भविष्यात भारत हा जगातील सर्वात मोठा AI देश बनू शकतो. पण ही शर्यत फक्त खूप कठीण आहे, कारण समोर अमेरिका, चीन यासारखे मोठे देश आहेत. आता पाहायचे हे आहे की भारत AI रिव्होल्यूशनमध्ये किती वेगाने पुढे जातो. तर तुम्हाला काय वाटते, भारत AIमध्ये जगाला टक्कर देऊ शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.